प्रेज द लॉर्ड, हालेलुया, बोला येशू मसीह की जय, बोला येशू मसीह की जय. ओ प्रभूचे आपण आभार मानूया की परत एकदा प्रभूने आपल्याला एकत्रित आणले आणि ह्या सगळ्या दिवसांमध्ये प्रचंड रीतीने तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत आहात. आणि खरोखर आम्ही पाहत आहोत की देवबाप या वचनाद्वारे प्रार्थनेद्वारे हजारो लोकांपर्यंत पोचत आहे. हजारो लोकांपर्यंत सुवार्तेची घोषणा होते. साक्षीद्वारे आज बरेच फोन कॉल आम्हाला येत आहेत किंवा आम्ही ह्या संध्याकाळच्या ह्या ऑनलाईनच्या प्रोग्रामद्वारे आम्ही प्रचंड आशीर्वादित होत आहोत. तुम्हाला सांगेल ह्या दिवसांमध्ये प्रभू भरपुरीचे आशीर्वाद तुम्हा प्रत्येकावरती आणन. आणि मी तुम्हाला सांगेल ह्या दिवसांमध्ये परमेश्वराचे धनवान करणारे आशीर्वाद तुमच्यावरती येतील. त्याकारणे आपण परत एकदा देवाच्या प्रभूच्या वचनातून बघूया. चला आपण एक 10 मिनटं फक्त आपण एक कुटुंब म्हणून आज आपण एकत्रित येत आहोत. बरेच लोक आम्हाला असे सांगतायत की जेवणाआधी आम्ही हा प्रोग्राम पाहतो आणि त्यानंतर आम्ही जेवत आहोत. आणि खरोखर मी तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये तुम्ही खरोखर ह्या जो हा 10 मिनटाचा जो आम्ही प्रेयरचा टाईम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप आशीर्वादित होत आहात. गॉड ब्लेस यू. तर यावेळेस स्तोत्रसंहिता 92:12 वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 92:12. न्यायी खजुरीच्या झाडासारखा टवटवेल, लाबोनातील गंधसरूसारखा तो वाढेल. ते परमेश्वराच्या घरात रोपलेले आहेत, ते आमच्या देवाच्या अंगणात भरभराट पावतील. आमेन. बायबलमध्ये लेखी न्यायी खजुरीच्या झाडासारखा टवटवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज परमेश्वरामध्ये आपण न्यायी आहोत. आणि जो न्यायी आहे, जो परमेश्वराला भिणारा आहे, जो देवाच्या भयात चालणार आहे, जो देवाच्या मार्गात चालणार आहे, मी तुम्हाला सांगेल सर्व परिस्थितीमध्ये तो नेहमी हिरवागार दिसेल, नेहमी तो टवटवीत दिसेल. जसं एखादं झाड एखाद्या पाण्याच्या ओघाजवळ किंवा ओढ्याजवळ किंवा नदीजवळ किंवा कुठल्याही पाण्याच्या प्रवाहाजवळ जे झाड लावलेलं असतं ते कुठल्याही ऋतूमध्ये कदापि ते सुकून जात नाही किंवा त्याची पानं सुकत नाहीत किंवा ते झाड कधी सुकत नाही, तर नेहमी ते टवटवीत असतं. त्याचप्रमाणे जे लोक परमेश्वराच्या मार्गात चालतात, जे देवाच्या योजनेमध्ये चालतात, ते सर्व परिस्थितीमध्ये टवटवीत दिसणार. आमेन. कुठलीही परिस्थिती त्यांना हताश करणार नाही, कुठलीही परिस्थिती त्यांना निराश करणार नाही. आज बरेच लोक आम्हाला सांगतायत, बरेच कॉल पण येत आहेत की खरोखर आम्ही सक्सेस होऊ का आमच्या लाईफमध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या शिक्षणामध्ये, आम्ही ज्या ठिकाणामध्ये जॉब करत आहोत त्या ठिकाणामध्ये आम्ही सक्सेस होऊ का, आमच्या बॉसच्या नजरेमध्ये आम्हाला कृपा मिळेल का, ज्या ठिकाणामध्ये आम्ही आहोत त्या ठिकाणामध्ये आम्ही उंचावले जाऊ का. तर मी तुम्हाला सांगेल, जर परमेश्वराची साथ तुमच्याबरोबर आहे, जर देवाचा विश्वास, देवावरती विश्वास ठेवून जर तुम्ही जगत आहात तर तुम्ही न्यायी आहात. तर देवबाप तुमची काळजी घेईल. सर्व परिस्थितीमध्ये देव समोरच्या बॉसचं, समोरच्या व्यक्तीचं, मग तो कोणी असो, त्याचं हृदय कसं बदलायचं किंवा त्याच्या नजरेमध्ये कशी तुम्हाला कृपा द्यायची हे देवाकडे आहे. तर काळजी करू नका, देव तुमच्या बाजूचा आहे. येत्या दिवसांमध्ये तुम्ही कधी विचारही केला नसेल अशा स्थानापर्यंत देव तुम्हाला पोचवेल. आज जर तुम्ही हताश होऊन बसला असाल आणि म्हणत असाल माझ्या हातातून सर्व गेलेलं आहे, माझ्याकडे काही राहिलेलं नाही, तर मी तुम्हाला सांगेन, जर देव तुमच्या जवळ आहे तर आजची सुरुवात, आत्ताची सुरुवात तुमची आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणत असाल नाही पण आता मला कुठून आशा नाही राहिली. ज्या लोकांनी परमेश्वरावरती आस ठेवली आहे ते लोक कदापि लाजवले जातात. येस. हालेलुया. हालेलुया. जर आपण दानिएलच्या पुस्तकामध्ये वाचलं, दानिएलचा 1 अध्याय आणि 19 वचन, याच्यामध्ये दानिएलच्या बरोबर अजून 3 जण होते. हे 4 होते आणि त्या 4घांनी राजाचं जे अन्न होतं ते खाण्यासाठी नकार दिला. ते म्हणाले की नाही, राजा म्हणाले की मी 3 वर्ष देत आहे आणि याच्यामध्ये तुम्ही स्वतःला धष्टपुष्ट करा, ज्ञानी व्हा, हुशार व्हा, टॅलेंटेड व्हा, बऱ्याचशाच काही अटी होत्या. पण दानिएलचा विश्वास माणसावर किंवा कुठल्याही राजावरती नव्हता, त्याचा विश्वास जिवंत देवावरती होता. आणि तो म्हणाला की मी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या जातात त्याच्याकडे मी विश्वास नाही ठेवणार. भले माझ्याकडे साधंसुद्धा असेल, भले माझी काही परिस्थिती नसेल, पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा देव मला ज्ञान पुरवेल, देव मला विस्डम देईल, देव मला कृपा देईल, देव मला याच्यातून वर काढेल. आणि त्यांनी कुठल्याही राजाच्या गोष्टी पत्करल्या नाहीत, तर त्यांनी देवावरती विश्वास ठेवला. आणि तो म्हणाला राजाला जसं मी हवा आहे, जसा मी दष्टपुष्ट पाहिजे किंवा ज्ञानी पाहिजे किंवा हुशार पाहिजे किंवा बुद्धिमान पाहिजे, तर देव मला त्याच्यासमोर उभा करेल
आज तुम्ही म्हणत असाल की मी इतका ज्ञानवान नाही आहे, मी इतका बुद्धी नाही आहे, माझ्यामध्ये इतकं टॅलेंट नाही आहे, मी इतका हुशार नाही आहे, तर मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही देवासमोर बसणारी लोक आहात तर तो देव तुम्हाला ज्ञान पुरवेल, तो देव तुम्हाला विजडम पुरवेल, तो देव तुम्हाला शक्ती पुरवेल, तो देव तुम्हाला कृपा पुरवेल. ज्या वेळेस तुम्ही समोरच्या व्यक्तीसमोर जाल, ज्या व्यक्तीसमोर तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही त्याच्याशी काय बोलत आहात, तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही त्याला काय आन्सर देत आहात. मी तुम्हाला सांगेल ह्या दिवसांमध्ये या गोष्टी घडतील आणि हे देव करेल. हालेलुया, बोला येशू मसीह की जय, बोला येशू मसीह की. तर काय आपण ते वचन वाचूया, दानिएलचा 1 अध्याय आणि 19 वचन. येस. तेव्हा राजाने त्यांच्याशी संभाषण केले आणि त्या सर्वांमध्ये दानियल, हनन्या, मिशाएल व अजर्या यांच्यासारखा कुणी सापडला नाही. म्हणून ते राजापुढे उभे राहू लागले आणि बोधाच्या किंवा ज्ञानाच्या ज्या कोणत्याही गोष्टीविषयी राजाने त्यांना विचारले तिच्यात ते त्याला जे सर्व जादूगार व ज्योतिषी त्यांच्या राज्यात सर्व राज्यात होते त्यांच्यापेक्षा 10 उत्कृष्ट दिसून आले. आणि दानियल कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत ते होता. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलंय की त्या सगळ्या लोकांपेक्षा जे देवाची आज्ञा पाळणारे होते, देवाच्या भयात चालणारे होते, ते 10 पटीने हुशार आणि ज्ञानी मानण्यात आले. येस, आमेन. ठरवले गेले. आणि ते पहा की त्यांनी जगामधली कुठली गोष्ट त्यांच्यामध्ये आणली नाही. बरेच लोक म्हणतात की नाही आम्हाला जगात राहावं लागतं ना, जगासारखं चालावं लागतं, जगासारखं बोलावं लागतं, जगासारखं विचार करावा लागतो. अरे नाही, जर तुम्ही देवामध्ये आहात तर तुम्हाला देवासमान जगावं लागेल. हालेलुया. दानिएल राजाच्या घरात राहिला, राजाच्या राजवाड्यामध्ये राहिला, सगळ्या त्याला गोष्टी उपलब्ध होत्या, सगळं काही होतं, पण तरीही त्यांनी नाकारलं. तो म्हणाला मी माझ्या देवाला खुश करणार आणि मी माझ्या देवावरती भरोसा ठेवून जगणार आणि तो मला ज्ञान देईल, तो मला बुद्धी देईल, तो मला कृपा पुरवेल, तो मला हुशार बनवेल. आणि शेवटी फायनली आपण वाचतो की राजा म्हणाला की 10 पटीनं यांचं ज्ञान वाढलेलं आहे. आमेन. यांचं बुद्धीमध्ये 10 पटीने हे हुशार आहेत. हालेलुया. आज तुम्ही ज्या कामामध्ये आहात, ज्या नोकरीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणात तुम्ही नोकरी करत आहात किंवा ज्या स्कूलमध्ये आहात, कॉलेजमध्ये आहात, जिथे कुठे आहात, देव तुम्हाला ज्ञानाच्या आत्म्याने चालवेल. आमेन. देव तुम्हाला विजडम देईल. येस. देव तुम्हाला बुद्धी देईल. आमेन. आणि त्या लोकांसमोर तुम्हाला उंच करेल आणि ते लोक म्हणतील हो याच्यापेक्षा हा हुशार आहे, याच्यापेक्षा हा टॅलेंटेड आहे. कारण एकच आहे, कारण तुम्ही न्यायी आहात आणि न्यायी खजुरांच्या झाडासारखा टवटवेल. आमेन. तो परिस्थिती बघून तो मुरझावून नाही जाणार, तो कोमुजून नाही जाणार, तो सर्व परिस्थिती समोर उभा राहील आणि म्हणेल की माझा देव जिवंत आहे, आमेन. माझा देव सामर्थ्यवान आहे, माझा देव बुद्धी देणारा देव आहे, माझा देव ज्ञान देणारा देव आहे. आणि तो देव तुम्हाला कृपा पुरवेल, शक्ती पुरवेल, ज्ञान पुरवेल, आरोग्य देईल आणि तुमची परिस्थिती बदलेल. तर हताश होऊ नका, देव तुमच्या बरोबर आहे. हे वचन लक्षात ठेवा, मनन करा याच्यावरती. देव 30 पट, 60 पट आणि 100 पट तुम्हाला वाढवेल. गॉड ब्लेस यू. कारण आपण डोळे बंद करूया आणि प्रभूशी बोलूया. प्रभू आज आम्ही तुझे उपकार मानतो. आणि ज्यांनी प्रभू आज वचन ऐकलं, जे लेकरं ऐकत आहेत, जे माझे भाऊ बहीण ऐकत आहेत, प्रभू त्या सगळ्यांना तुम्ही आशीर्वादित करा. सगळी निराशा निघून जाऊ दे प्रभू. त्यांना समजू दे की जर देव त्यांच्या बाजूचा आहे तर लवकरच गोष्टीही त्यांच्या बाजूच्या होतील, सर्व परिस्थिती त्यांच्या बाजूची होईल. प्रभू माझी प्रार्थना आहे येत्या दिवसांमध्ये प्रभू महान कार्य होते, महान गोष्टी होते. आज ते स्वप्न त्यांनी पाहिले, जे देवबाप्पा त्यांना करायचे, जे फ्युचरमध्ये त्यांना बनायचे, देवबाप्पा माझी प्रार्थना आहे तू त्यांना ज्ञानाच्या आत्म्याने भर, विजडम दे प्रभू. ज्यावेळेस दानिएल आणि सर्व ते चौघे ज्यावेळेस राजासमोर उभे राहिले, राजा म्हणाला इतके ज्ञानी मी पाहिले नाही, इतके हुशार मी पाहिले नाही. प्रभू ज्यावेळेस ते उभे राहतील अधिकाऱ्यांसमोर, प्रभू त्यांना इतकं हुशार आणि इतकं ज्ञानी बनव की लोक म्हटले पाहिजे खरोखर हे देवाची लेकरं आहेत. प्रभू माझी प्रार्थना आहे, हे आशीर्वाद तुझ्या लेकरांवरती मी स्वीकारत आहे. आम्ही आशीर्वाद देतो प्रभू त्यांना. कृपा करून माझ्या मागे बोला, प्रभू येशू, प्रभू येशू आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो, आम्ही तुमच्यावर विश्वास क्षमा ठेवतो, करा. आम्हाला क्षमा करा. येशू, प्रभू येशू, तुमच्या पवित्र रक्ताने, तुमच्या पवित्र रक्ताने माझे पाप धुवून टाक. प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहे, तारणारा देव असा मी आहेस. विश्वास ठेवतो. असा मी विश्वास ठेवतो. प्रभू येशूच्या नावात. आमेन. 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 गॉड ब्लेस यू. थँक यू.